नमस्कार. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी काही महिला बाल विकास अधिकारी पद भरती सीडीओ ची जी पद भरती आलेली आहे, म्हणजे महिला व बाल विकास पद भरती अंतर अधिकारी पद भरती, मग हे कशा पद्धतीने याचा सिलेबस असणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. याचे फॉर्म 24 तारखेपासून भरायला चालू झालेले आहे. ज्यांना कोणाला हे फॉर्म भरायचे आहे, पदे किती भरली जाणार अधिकारी साईडची ही पद भरती असणार आहे. 258 पदे ही भरली जाणार आहे. 258 पदे भरली जाणार आहे. तर मग ते कशा पद्धतीने त्याचा सिलेबस असणार आहे, परीक्षेचे स्वरूप, किती टप्प्यामध्ये एक्झाम होणार आहे, तर ते आपण डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग ही परीक्षा कशा पद्धतीने असणार आहे, टप्पे कसे असणार आहेत, परीक्षा लेखी असणार आहे का, कशी होणार आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, हे पूर्ण डिटेल व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर मग परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे, परीक्षेचे स्वरूप हे किती 2 पद्धतीमध्ये परीक्षेचे स्वरूप असणार आहे. लेखी परीक्षा किती असणार आहे, 400 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे. आणि मुलाखत, त्याच्यामध्ये मुलाखतीला किती मार्क येतात, मुलाखतला 50 मार्क आहेत. अशी किती 450 मार्कची ही परीक्षा असणार आहे. तर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण आहे. तर मग हे गुण कशा पद्धतीने असणार आहेत, पेपर कसा असणार आहे, मराठी विषयाचे 25 प्रश्न, तसंच इंग्रजीचे 25 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न. आणि 25 प्रश्न हे कसे असणार आहेत, 25 प्रश्न शासना संबंधित, म्हणजे आपण जे काही पदाधिकारी यांच्यासाठी ही पद भरती होणार आहे ना, शासनाशी संबंधित निगडीत कायदे व संस्था, शासनाशी संबंधित कायदे व संस्था, जे कायदे संस्थेचा जो काही अभ्यास असतो त्याच्या संबंधित हा सिलेबस असणार आहे. असे मिळून किती 100 गुण झाले, 100 प्रश्न झाले. आणि गुण किती आहेत, 200 गुण, म्हणजे एक प्रश्न 2 मार्क्सला असणार आहे, म्हणजे 2 मार्कला असणार आहे एक प्रश्न. आणि त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग कशी असणार आहे, 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे एका प्रश्नाला आपल्याला किती 25% हे मार्क्स, म्हणजे 25% मार्क्स असणार आहे, त्याच्यामध्ये कपात होणार आहे. तर मग हे पूर्ण टोटल प्रश्न कशा पद्धतीने येणार आहेत, 100 प्रश्न हे येणार आहे टोटल याच्यावर. म्हणजे इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, शासकीय कायदा व संस्था इत्यादीवर आपल्याला प्रश्न हे विचारले जाणार आहे. तर मग पेपर 2 कशा पद्धतीने असणार आहे, सीडीपीओ जी या पदासाठी आपल्याला आवश्यक ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याच्यावर हे 50 मार्कची म्हणजे 50 मार्कचे हे विचारलं जाणार आहे त्याच्यामध्ये. तर मग हे परीक्षा कशी असणार आहे, बहुपर्यायी ही परीक्षा असणार आहे. ही आपल्याला पदानुसार जे ज्ञान आहे त्याच्यावर किती 100 प्रश्न हे विचारले जाणार 200 मार्क्सला. तर मग पेपर 1 चे 200 आणि पेपर 2 चे 200 असे मिळून किती 400 मार्क्सचा हा पेपर 1 आणि पेपर 2 अशा पद्धतीने होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय मुलाखत विचारणार आहे. त्याच्यानंतर मुलाखतीला किती 50 मार्क्स हे असणार आहे. तर अशा पद्धतीने याचा पेपर पॅटर्न आहे. महिला व बाल विकास अधिकारी पद भरती असल्यामुळे याच्यावर मोठ्या अधिकारी लेवलचे हे प्रश्न हे विचारले जाणार आहे. पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान असणे हे आपल्याला ह्याच्यावरच किती 100 प्रश्न हे त्याच्यावरच आपल्याला विचारणार आहेत. आणि बहुपर्यायी प्रश्नपत्रिका ही असणार आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी किती निगेटिव्ह मार्किंग, कशा पद्धतीने प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 50% किंवा 1/2 एवढे गुण एकूण गुणामधून वजा करून घेण्यात येणार आहे. म्हणजे 25% कपामध्ये त्याचे मार्क्स हे होणार आहेत. अशा पद्धतीने दोन भागामध्ये हे परीक्षा होणार आहे. एक पेपर कशा असणार, वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्न हे असणार आहे. तर एमपीएससी मार्फत ही याचा सिलेबस कुठे आहे, एमपीसीच्या वेबसाईटवर याचा सिलेबस हा तुम्हाला भेटून जाणार आहे. आणि एकूण गुण किती 450 गुणाची ही परीक्षा असणार आहे. आणि अभ्यासक्रम हा मराठी इंग्रजी आणि तुम्हाला तर सांगितलं मी, मराठी इंग्रजी सामान्य विज्ञान अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये काय शासनाशी संबंधित निवडणूक कायदे व संस्था याच्यावर ही अभ्यासक्रमाला आपल्याला विचारणार आहे. त्याचा दर्जा कशा पद्धतीने असणार आहे, विभागामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आपल्याला येणं खूप महत्वाचं आहे ह्या पदासाठी. आणि याचा टाइम काय आहे, 1 तासाचा
हा टाइम असणार आहे. पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी एका तासाचा टाइम हा असणार आहे. तर अशा पद्धतीने खूप छान ही एक्झाम आहे. ज्याला कोणाला याच्यामध्ये फॉर्म भरायचा आहे, म्हणजे बाकीच्या सगळ्यांना तर फॉर्म भरता येणार नाही, कारण ही अधिकारी लेवलची एक्झाम असणार आहे. याच्यामध्ये आपला नेक्स्ट व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये जाऊन बघा की कोण हे फॉर्म भरू शकतं, की कोणाला हे म्हणजे जे काही पद अधिकारी गट ड जिल्हा परिषदेमध्ये असणारे गट क ड या पद्धतीनुसारच त्यांना फॉर्म भरणार आहेत. म्हणजे जे कोणीही महिला व बाल विकास अधिकारी या पदावर आहेत त्यांच्या म्हणजे गट क साठी जे आहे तर त्यांनाच गट ब ची ही भरती आहे. म्हणून गट ब जे काही गट क मध्ये आहे तर त्यांनाच गट ब साठी ही पद भरती असणार आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपल्या पेजला नक्कीच फॉलो करा.